स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार सर्वांना, आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आता मी सकाळीच सगळं घरातलं झाडू वगैरे करून घेतलं आहे। आज मला तळायचं कारण विशेष म्हणजे मला आषाढ तळायचं राहिलं आहे माझा। तर असं महिन्याचे प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे यावेळेस झालं नाही, तर मग उशीर झाला थोडा करायला। तर आज मी आषाढ तळणार आहे। तर सकाळचं थोडं आवरून घेतलेलं झाडझूड वगैरे, पण आता पहिले देवपूजा करते, मग स्वयंपाकाला लागते। तर हे बघा माझा देवारा तुम्ही बघतातच आहे। तर आता मी पहिले देवपूजा करून घेते। मिस्टरांना सांगितलंच आहे, ते बाहेर गेले, त्यांना येताना सांगितलं की फुलं वगैरे घेऊन या, म्हणजे मग पूजेला लागतील म्हणून, आणि आषाढाला पूजेसाठी जायचंच आहे त्यासाठी पण फुलं लागतील। तर आज मी विशेष साडी मी रोज नेसत नाही, आज हे देवाचं करायचं म्हणून मी शक्यतो साडीच नेसे। ज्या दिवशी काही प्रोग्राम असेल किंवा काही करायचं असेल देवाचं तर मी साडी प्रिफर करते। तर मी आज साडी नेसली। तर चला सुरुवात करते, पहिले देवपूजा करून घेते, मग पुढे मी बोलतेच तुमच्याशी। आज सकाळपासून लाईट कॅमेरामध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये पूजेत थोडं कमी दिसतोय, आणि माझ्या देवारावरती आहे, त्यामुळे मी आता दोघांनीच देवपूजा करते आहे। तरी देवपूजा केली की कधी नेहमी मिस्टरच करता जास्त करून, मी कधी करते देवपूजा। सकाळी मुलींचा डबा वगैरे सगळं राहतं, त्यामुळे मला सकाळी शक्यतो नाही जमत, पण असं काही राहिलं आणि मध्ये त्यांना नाही जमलं तर मग मी करून घेते। काही त्यांचे काही कामं असले तर देवपूजा करून घेते। थोडं गरमी होते, पाऊस 2-4 दिवस झालं बंद आहे, आणि लाईट पण नाही आहे, फॅन पण लावता येत नाही, लाईट केव्हाची गेली आहे, त्यामुळे थोडं गरम होऊन राहिलं। चला पहिले देवपूजा करते। सत्य परम सत्य श्री कृष्ण वल्लभा वृषभानु सुता गोपी मूल प्रकृति ईश्वरी गांधर्वा राधिका रम्या रुक्मिणी परमेश्वरी परात्परतरां पूर्णचंद्र विभानना मुक्ति प्रदान भव्याधि विनाशिनी राधा रासेश्वरी कृष्ण मंत्राधिदेवता सर्वत्र सर्ववन्त्या वृंदावन विहारिणी वृंदाराध्या रमा शेषजिता सत्या परा सत्यभामा श्रीकृष्ण वल्लभा। देवपूजा झाली एकदा, आणि आता मी एका बाजूला वरण भाताचा कुकर लावला आहे। आता मी हे गूळ, आता आपण गुळाच्या पुऱ्या करणार आहे, गोड पुऱ्या, त्याला आजच्या दिवशी म्हणजे चाणक्या म्हणतो आपण, तर ते मी करणार आहे, नैवेद्यासाठी लागणार आहे ते। त्यासाठी गूळ मी पहिलेच भिजत घालून ठेवलं होतं, तर त्याच्याकरते एका वरण भात लावला आहे। तर मेथीची जुडी मी कालच आणली होती। आता आषाढ महिन्यात मेथी नैवेद्यासाठी लागते, त्यामुळे थोडी महागच झाली आहे, 40 रुपये कधी 50 रुपये जुडी अशी पण भेटते बाहेर। तर मी पहिलेच घेऊन आली होती, आणि काल वेळ लागतो निसायला, कालच नेसून ठेवली होती, आज पूजा करायची होती म्हणून। तर आता ती पण भाजी बनवते मेथीची। दाखवते मी तुम्हाला, पेपरमध्ये मुंडवून ठेवली, आणि आता ती बनवते मी छान अशी कोरडी कूट टाकून, म्हणजे नैवेद्याला पण होतं। लाईट अजून आली नाही आहे। आता चला मी मेथीची सगळी तयारी करून ठेवली, मिरच्या वगैरेची, पण आता मेथीची भाजी टाकून देते। तर दाखवते मी तुम्हाला, साधी सिंपलच बनवते, मिरच्या आणि लसूण टाकून। तर दाखवते मी तुम्हाला।
आता तेल तापलं आहे, त्याच्यात थोडं फोडणी आणि नंतर लसूण चिरून ठेवलं आहे. नंतर कूट टाकणार आहे मी शिजल्यावर. मूग आलं लावतं आणि मिरची टाकून देते. मिरच्या लवंगी आहेत म्हणून थोड्या कमी घेतल्या. कुकर पण झालं, एका बाजूला वरण भाताचा. आता शेती निघायचं तर थंड होऊ देते, म्हणजे वरण पण परतून घेते. मेथी छान धुवून घेतली, थोडंसं पाण्यात ठेवलं. तुम्ही थोड्या वेळाची 2 पाण्यात पहिले काढून घेतलं. आता मिरची पण परतून झाली, थोडं हळद टाकते मिरची. थोडी करायची फक्त शिजण्यापुरती, थोडं नंतर पाणी टाकते मी. काही भाजी उकडून पण घेतात, पण शक्यतो उकडून नाही घ्यायची, त्याचा सगळा अर्क निघून जातो. मी कधी पण मेथीची भाजी ही अशी डायरेक्टच करते. मिरचीची पण कधी कधी इच्छा होते खायची, फक्त पाण्याची. मिरची आणि लसूण, म्हणजे लाल जी मिरची असते कोरडी ती आणि लसूण टाकून फोडणी देऊन मस्त तशी पण छान लागते. आज नैवेद्यामुळे मी कूट टाकून करणार आहे. आता थोडं पाणी टाकते आणि मीठ चवीपुरतं थोडं शिजण्यासाठी. बस जास्त नाही, थोडंसं हळदी आणि मीठ. शिजलं की मग कूट टाकेल. मेथीची भाजी तयार झाली आहे. थोडं कूट टाकून घेतलं. आता मी हे पीठ याच्यामध्ये गूळ टाकून पाणी तयार केलेलं आहे ते आता मी गाळून घेते याच्यातच. जेवढं पीठ मावेल तेवढं, म्हणजे पोटपुऱ्या तयार होतील. आता हे घेतलं आहे आणि अजून बाजूला घेतलं पीठ, जे लागलं तर मग घेता येईल, पण पहिलेच जास्त नाही घेतलं, एवढं घेऊनच घेते. अशा आपण जास्त करत नाही, अशा निमित्ताने तरी होतात गोडपुऱ्या. बरोबर होते वाटतं, पीठ मळलं जातंय. थोडं मी याच्यात तूप टाकून घेतले पिठामध्ये ऑलरेडी, त्याच्याने त्या नरम येतात आणि छान पण लागतात. थोडं मीठ असं आपण टाकतो ते तसं ते मळून येते पूर्ण. मळून झालंय. आता 5-1 मिनटं ठेवते. आता पहिले वरण वगैरे करून घेते, फोडणी देऊन देते वरणाला. मेथीची भाजी तयार झाली आहे. आता वरणाला फोडणी देते. गोडपुऱ्यांचं मळून झालंय, तर असं साध्या पोळ्या पण करणार आहे. तर चला आता पहिले वरणाला फोडणी देते. आता पुऱ्या तळून घेते, गोडपुऱ्या. हे मी लाटून वाटीने आपण करतो ना गोल, तसं करून केले. मस्त टम्म. या गुळाच्या असल्यामुळे लगेच लाल होता. सर्व पुऱ्या अशा तळून घेते. नंतर भजे आणि कुरडया
आता हे मी काढून घेते त्याची. स्वयंपाक सगळं झाला आहे. आता पुऱ्या मी ताटात काढून घेतल्या आणि याच्यात आता नैवेद्य काढून घेते. म्हणजे भात, जी भाजी बनवली ती भजी, कुरड्या, आता सगळं काढते. ते तुम्हाला दाखवते मी. मेथीची भाजी थोडी थोडीच ठेवते. जिथं नैवेद्य दाखवता आता जास्त ठेवता येत नाही तिथे. आता बघते मी जिथं जाईल पूजेला तिथं जर जास्त नसेल तर एक एकच ठेवेल. कारण हे पण जरुरी असं नैवेद्य दाखवणं आपल्या परिवारासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या कुलदेवतेला नैवेद्य दाखवायचा. तर मी वरण टाकून घेते. वरण थोडं घट्ट म्हणजे खालची भाग घेते. त्याच्यात थोडं तूप, एक गंगीला, एक कुत्र्याला आणि साथी असताना हे नैवेद्य द्यायचे सर्व. तूप टाकून घेते. घरच्या पहिले हे काढून ठेवते आणि घरच्या देवांना पण पहिले नैवेद्य दाखवते प्रसाद करून. आता हे मी बाहेर जाण्यासाठी नेलं. आता घरच्या देवासाठी पण छोटं ताट करून घेते पूजेचं, हे नैवेद्याचं. नैवेद्यासाठी कुरड्या राहिल्या त्या कुरड्या पण तळून घेतल्या. कारण कुरड्या पिशवी असं वरती ठेवल्या तर वातावरण जरा पावसाळी आहे त्यामुळे त्या पातळून जातं. म्हणून थोडं थोडं आता नैवेद्यपुरती ठेवते. देवाला पण नैवेद्य दाखवून देते. देवाला आम्ही आता घराजवळच इथं म्हसोबा मंदिर पण आहे, मारुतीचं पण मंदिर आहे. इथे नैवेद्य दाखवून देतो. कारण तिथं आता नैवेद्य ठेवू देत नाही आणि खरंच ठेवायला नाही पाहिजे. कारण पाण्यामध्ये जातं किंवा खूप वाया जातं. ते सगळेजण पुऱ्या वगैरे करून येतात, नैवेद्य दाखवतात. आता बंदच केलं शक्यतो. म्हणून म्हटलं आपल्या घराजवळच जे असेल तिथं दाखवून देऊ. आणि इथं पण आता कुत्रे वगैरे असतात, ते थोडं जास्त कोणी वाहत नाही त्यामुळे खाऊन घेतात. त्यामुळे वाया जात नाही. त्यामुळे मी आता इथे म्हसोबाचं आहे आणि इथे नैवेद्य दाखवून देते. आणि इकडे मारुतीचं मंदिर आहे, दक्षिणमुखी मारुती मंदिर. इकडेच छोटंसं शिवलिंग पण आहे. हा परिसर इथला घराजवळच आहे त्यामुळे गर्दी वगैरे नाही आहे. तेव्हा इथे नैवेद्य दाखवू शकतो. चला दाखवते. आता आम्ही आलो इथे मरी मातेच्या मंदिराजवळ. हे म्हसरूळला आहे. कदाचित बऱ्याच जणांना इथं माहिती आहे. बघा इथला परिसर छान आहे. पाण्याची सरोवर कुंड आहे समोर. कुठे? हे समोर तिकडं सीता सरोवर कुंड आहे. तिकडे खूप झाड वाढले. तिकडे जाता नाही ना, पण कुंड आहे तिथे. हां जाता येईल का? जाऊ बघू आता त्या साईडने जाता आलं तर. हा इथला परिसर सीता सरोवर कुंड जिथं आहे तिथं हे मरीमाता मंदिर आहे. म्हसरूळ गाव म्हणजे म्हसरूळला आहे. आता आम्ही इथे पूजा करून घेतो, नैवेद्य दाखवून घेते. फक्त पाणी फिरवून आणा. पाणी आणायचंच नाही.
ते हो. अच्छा, म्हसरूळची गाळम दैवत ना. हा, हो. ओके. हा तुम हा, पूर्ण चालेल, गावभराला असते. हा ना. आता- किती वर्षापासून येतो हे मंदिर? हा, माझी पिढी नाही. हा किती का? पिढीच आहे, किती नाही मला नाही माहिती नव्हतं ना इकडे. इकडेच्या घरातली सासूबाई इथे बसायची. हा का? तुमचं नाव काय मग? थोरात पूर्ण नाव? नंदा सुभाष थोरात. नंदा सुवास्तव. मग सगळी देवपूजा वगैरे तुम्हीच करतात ना? सगळं हो. आत्ता आम्ही आलो आहे मणुदेवीच्या मंदिरात. आमची कुलदेवता पण आहे, हे आमचं शक्तिपीठ. आणि तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आमच्या मणुदेवीच्या मंदिराला. आता इथे पण आम्ही नैवेद्य देऊन देतो. दोन मिनिट फक्त, 2 सेकंद. मी पण आता घरी आली. आता मी पण जेवण करून घेते. की मी वाढवून घेतलं आहे. आता आम्ही जेवण करून घेते.